श्री स्वामी समर्थ. स्वामीमय जीवन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आहे एकादशी आणि एकादशी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी येते ते म्हणजे द्वादशी. तर आपण पाहणार आहोत की द्वादशी व्रत करणे म्हणजे काय असते किंवा द्वादशी व्रताचे महत्त्व काय आहे, द्वादशी व्रत केल्याने काय फायदे होतात, तसेच हे व्रत कधी करावे, कसे करावे, व्रताची तयारी काय आहे, सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला उद्याची म्हणजे द्वादशी व्रताची संपूर्ण माहिती मिळू शकेल. तर व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर चला तर चालू करूयात आपण द्वादशी व्रत. तर द्वादशी व्रत हे एक महत्त्वाचे आणि लोकप्रिय हिंदू व्रत आहे. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 11व्या आणि कृष्ण पक्षाच्या 11व्या दिवशी द्वादशी व्रत केले जाते. हे व्रत विशेषतः श्री विष्णूच्या पूजा आणि उपासनेसाठी आहे. द्वादशी व्रताचे पालन भक्तांच्या पापांचा नाश करते, त्यांना सुख, समृद्धी आणि ईश्वराचा आशीर्वादही मिळत असतो. तर द्वादशी व्रताचे महत्त्व काय आहे? द्वादशी व्रत हे श्री विष्णूच्या उपास्य रूपाचे पूजन करून भक्त आपल्या जीवनातील सर्व पापांचा नाश करतो. यामुळे जीवनातील ताणतणाव कमी होतो आणि आध्यात्मिक उन्नती साधता येते. द्वादशी व्रतामुळे भक्ताच्या जीवनात सकारात्मकता येते आणि त्याला श्री विष्णूच्या कृपेचा लाभही होतो. तर द्वादशी व्रताचे फायदे काय आहेत? पापांचा नाश. द्वादशी व्रताने भक्तांचे सर्व पाप किंवा द्वादशी व्रत करणाऱ्यांचे सर्व पाप नष्ट होतात अशी मान्यता आहे. तसेच या व्रताच्या माध्यमातून भक्ताच्या शरीर, मन आणि आत्म्याची देखील शुद्धी होत असते. सुख, समृद्धी आणि आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. तसेच घरामध्ये समृद्धीही येते. द्वादशी व्रतामुळे विष्णू आणि शिव यांची कृपा आपल्यावर प्राप्त होत असते. या व्रतामुळे भक्ताच्या जीवनामध्ये आध्यात्मिक जागृती आणि शांती साधता येते. त्यामुळे धार्मिक उन्नती होण्यास मदत मिळत असते. आता हे व्रत कसे करावे? द्वादशी व्रताच्या ठराविक दिनांकावर म्हणजेच एकादशीच्या दुसऱ्या दिवशी योग्य विधींचे पालन करणे आवश्यक असते. हे व्रत 2 भागात केले जाते, सर्वसाधारण व्रत आणि विशेष व्रत. तर निर्वीय उपवास. द्वादशी व्रताच्या दिवशी उपवास ठेवणे आवश्यक आहे. उपवास कसा करावा हे भक्ताच्या श्रद्धा आणि परंपरेवर अवलंबून असतो. काही लोक पूर्ण दिवस उपवास ठेवतात तर काही लोक फलाहार करतात. दिवसभर श्री विष्णूंच्या नामाचा जप, स्तोत्र वाचन, पूजन करणे आवश्यक आहे. विष्णूच्या विविध रूपांचे ध्यान करा. विशेषतः द्वादशी व्रताच्या दिवशी शिवजींचे पूजन आणि मंत्र जप केले जातात. पूजेसाठी गंगाजल किंवा पवित्र जल वापरणे सर्वात श्रेष्ठ मानले जाते. पूजा करताना गंध, धूप, पुष्प आणि दीप अर्पण करा. तसेच श्री विष्णूचे चित्र किंवा मूर्ती म्हणजेच फोटो ठेवा. दीप प्रज्वलित करा. विष्णूच्या विविध रूपांचे मंत्र जप करा. उदाहरणार्थ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. पूजेतील नंतर प्रतिमेला किंवा मूर्तीला पंचामृत आणि जलाने अभिषेक करा. व्रत समाप्त झाल्यावर ब्राह्मणांना भोजन द्या किंवा गरिबांना दान द्या. व्रत सुरू करण्यापूर्वी शुद्धतेची काळजी घ्या. द्वादशी व्रत दर महिन्याला नियमितपणे करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. व्रत केले जात असताना घरातील स्वच्छता राखणे अत्यावश्यक असते. आपण कोणतेही सण, व्रत, वैकल्य करत असतो तर आपण घर आपले नेहमी स्वच्छ ठेवत असतो. त्यामुळे कोणतीही पूजा अर्चा करतेवेळी आपले घर स्वच्छ असणे आवश्यक आहे.
व्रत समाप्त झाल्यानंतर प्रसादाचे वाटप करा आणि विष्णूच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. तर या व्रताच्या प्रमुख तिथी असतात. शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी ही तिथी उत्तम समजली जाते, कारण यामध्ये चंद्रमा विष्णूला अधिक प्रिय मानला जातो. तसेच दुसरी तिथी म्हणजे कृष्ण पक्षातील द्वादशी. या व्रतात चंद्रमा, सूर्यमा आणि श्री विष्णू यांचे पूजन केले जाते. तर द्वादशी व्रत हे एक अत्यंत महत्त्वाचे व्रत आहे, जे भक्ताला पापांपासून मुक्त करते, आध्यात्मिक उन्नती साधते आणि जीवनात सुख समृद्धी आणते. नियमित द्वादशी व्रत केल्याने व्यक्ती जीवनात शांती आणि सकारात्मकता अनुभवते. यामुळे विष्णूंची कृपा प्राप्त होण्याची संधी मिळते आणि आध्यात्मिक शांती भक्ताला मिळत असते. त्यामुळे सर्वांनी हे द्वादशीचे व्रत उद्या केलं तर अतिउत्तम. नाही उद्या जमलं तर पुढच्या वेळेस नक्की करा आणि अनुभव घ्या. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर भेटूयात पुढील एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.